तर नाशिकमध्ये महिला असुरक्षितच असल्याचं अनेक घटनांमधून दिसून येत आहे। सर्व पीडित महिला, तरुणी आणि आरोपी एकाच कंपनीत कामाला आहेत। गरजू तरुणींना जाळ्यात ओढून त्यांच्यावरती अत्याचार केला जातो। नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले। पीडित महिलांना धार्मिक प्रथा आणि पेहराव घालण्यास भाग पाडलं गेलं। 2022 पासून आतापर्यंत 25 ते 30 महिलांसोबत लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार घडलेला आहे। फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीच्या मित्रांनीही अत्याचार केलाय। एका पुरुष पीडिताचा जबरदस्ती धर्मांतर केल्याचाही आरोप होतोय। एकूण 8 आरोपींचा यामध्ये समावेश आहे। 2 महिला आरोपी फरार आहेत। कंपनीत एका महिला मॅनेजरवरही दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। लैंगिक छळाप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। नाशिक पोलिसांकडून तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन झाले। अधिक पीडित महिलांना तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं गेलंय। पोलीस तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवणार आहेत।